नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी भूगोल प्रकरण 1, ज्याचं नाव आहे क्षेत्रभेट. आणि या प्रकरणातला स्वाध्याय आज आपण बघणार आहोत. तर जाऊयात पुढे. बघा, पहिला प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे द्या. तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा. हा अहवाल तयार करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवून अहवाल तयार करायचा आहे. तर मी एक अहवाल तयार करायचा आहे जो तुम्हाला सादर करतो. या अहवालाचा विषय आहे कोकण किनारपट्टी क्षेत्रभेटीचा अहवाल. मुद्दा 1, क्षेत्रभेटीचा हेतू. किनारपट्टी भाग या भौगोलिक संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव व अभ्यास करणे. मुद्दा 2, कोकण किनारपट्टीवरील नैसर्गिक रचना, शेती, मत्स्य व्यवसाय व लोकजीवन यांचा सखोल अभ्यास करणे. दुसरा मुद्दा आहे क्षेत्रभेटीद्वारे संकलित केलेली माहिती. कोकण किनारपट्टीचे स्थान. कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील अरबी समुद्रालगत असलेला किनारपट्टी भाग आहे. दुसरा मुद्दा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे कोकण किनारपट्टीत समाविष्ट आहेत. तिसरा मुद्दा, आम्ही भेट दिलेले ठिकाण म्हणजे हरिहरेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध किनारी गाव आहे. यातला तिसरा मुद्दा आहे कोकण किनारपट्टीवरील वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य, इथले हवामान दमट व समुद्री आहे. दुसरा मुद्दा, मुख्य शेती प्रकार म्हणजे भात शेती व आंबा, काजू, नारळ यांसारख्या पिकांचे उत्पादन. तिसरा मुद्दा, मत्स्य व्यवसाय हा अनेक कुटुंबांचे प्रमुख उत्पादनाचे साधन आहे. चौथा एक महत्त्वाचा मुद्दा आहे वाहतुकीची साधने व प्रवास माहिती. मुंबईहून ST, बस किंवा रेल्वेने रत्नागिरी जिल्ह्यात जाता येते. स्थानिक भागात छोट्या वाहनांद्वारे समुद्र किनाऱ्याजवळील गावांमध्ये जाता येते. समुद्रकिनारी बोटींनी प्रवास करणे शक्य आहे. पुढचा मुद्दा, पर्यटकांची आकर्षणे. हरिहरेश्वरचा समुद्र किनारा, प्राचीन मंदिर, लाल मातीचे एकाडे व शांत निसर्ग. काही किनाऱ्यांजवळ जलक्रीडा प्रकार उपलब्ध आहेत. कोकणातील पारंपरिक खाद्य संस्कृती पर्यटकांना आकर्षित करते. सहावा मुद्दा, कोकण किनारपट्टीवरील लोकजीवन. येथील लोक मुख्यतः मच्छीमार, शेतकरी, हस्तकला व्यावसायिक आणि पर्यटन व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांचा जीवनशैली समुद्र, शेती व निसर्गाशी समरस झालेला आहे. कोकणी भाषा आणि संस्कृतीचा ठसा या दृष्टीस पडतो. पुढचा मुद्दा, कोकण किनारपट्टीवरील समस्या. वारंवार चक्रीवादळे व समुद्र किनाऱ्यावरील धूप यामुळे किनाऱ्यांचे नुकसान होते. दुसरा मुद्दा, काही भागात अद्यापही पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत, जसे की रस्ते, वैद्यकीय सेवा व उच्च शिक्षण. तिसरा मुद्दा, पर्यटन वाढले तरी स्थानिकांना स्थिर व सुरक्षित रोजगार मिळण्यास अडचणी आहेत. तर मित्रांनो, हा झाला पहिला प्रश्न. आणि आता दुसरा प्रश्न, जे छोटे छोटे प्रश्न आहेत तर ते आपण बघूयात. कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. इथे काही प्रश्न तयार केलेले आहेत कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली. या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते? 3, कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या. 4, कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते? 5, कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो? 6, कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो? 7, कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते? 8वा प्रश्न, पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात? तर अशा प्रकारे काही प्रश्न आपण तयार करू शकतो. पुढचा प्रश्न आहे क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? उत्तर, क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन पुढील प्रकारे करू. पहिला मुद्दा, क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिशव्या बरोबर नेऊ. 2, क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ. त्यासाठी क्षेत्रभेटी दरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या, ताटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टने, उरलेले खाद्यपदार्थ एकत्र जमा करू. तिसरा, संबंधित क्षेत्रात माहिती फलक, पथनाट्ये, सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जागृत करू. चौथा मुद्दा, संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार किंवा पत्राद्वारे, मुलाखतीद्वारे संपर्क साधू. पुढचा प्रश्न आहे,
क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणकोणते साहित्य घ्याल? क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ. उत्तर आहे, पहिला मुद्दा, माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरे, दुर्बीण इत्यादी. दुसरा मुद्दा, स्थान दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे. 3. क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली. 4. क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतींचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणांचे डबे. याशिवाय टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी. पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. उत्तर, क्षेत्रभेटीची आवश्यकता पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. 1. क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. 2. क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेता येतो. 3. क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करता येतो. 4. क्षेत्रभेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपयोजनास चालना मिळते. धन्यवाद मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितली त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.